यानंतर मी आदरणीय डॉक्टर भरतदादा अमळकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत इथे व्यक्त करावे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व रसिक श्रोते बंधू भगिनींनो, ललित कला संवर्धिनी कदाचित हे नाव या 4 महिन्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळालं. अनेकांनी विचारलं की नेमकं हे काय आहे. जळगावमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक व्यासपीठांच्या जोडीला अजून एक नवीन व्यासपीठ, एवढंच याची ओळख असणार आहे का आणखीन काही वेगळं असणार आहे? मला असं वाटतं या निमित्ताने मला सांगायला आवडेल की समाजाच्या सर्व क्षेत्रात, विशेषतः सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि आर्थिक, कमी तिथं आम्ही असा मनामध्ये मंत्र घेऊन केशवस्मृती काम करते. आमची कोणाशीही स्पर्धा नाही, पण एकही क्षेत्र व्यापायचे उरले नाहीत, ज्याला संधी हवी आहे त्याला ती मिळाली नाही, असं होऊ नये यासाठी केशवस्मृती काम करते. जसं कला संवर्धिनी सुरू झाली तसं अनेकांनी विचारलं की अत्रे वकील साहेबांनी सुद्धा एक संस्कृती नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. परिवर्तन नावाची एक नाट्य चळवळ जळगावमध्ये ऑलरेडी चालू आहे. वेगवेगळे आणखीन असे अनेक मंडळी असे उपक्रम घेऊन जळगावकरांच्या समोर येत असतात. मला असं वाटतं की हे नाट्यगृह शासनाने जेव्हा बांधलं आणि पुढे 1.5 वर्ष एकही कार्यक्रम न होता तसंच पडून राहिलं, त्याही वेळेला केशवस्मृती पुढे आली आणि पुढील 5 वर्ष खिशाला चाट मारून, एका अर्थाने खिशाला तोशिष लावून आपण हे चालवलं आणि एक संस्कृतीची, नाट्याची चळवळ या ठिकाणी उभी राहिली. यातनं शासनाला पण विश्वास वाटला आणि मधल्या काळात 2-3 महिने बंद राहिलेलं हे नाट्यगृह शासनाने आता याच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. केशवस्मृतीने ज्या दराने घेतलेलं होतं हे चालवायला, त्याच्या निम्म्या दरात भाड्याच्या वार्षिकसुद्धा आणि डिपॉझिटच्या सुद्धा जैन उद्योग समूह पुढे आला आणि निम्म्या दरात शासनाकडून घेऊन आपल्याला सुद्धा कमी दरामध्ये आगामी काळामध्ये कार्यक्रमासाठी हे नाट्यगृह उपलब्ध होईल अशी जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यांनी त्याचा मेंटेनन्स सुरू केला आणि परत आपल्या सेवेमध्ये हे नाट्यगृह रुजू झालेलं आहे. मला असं वाटतं कमीत तिथे आम्ही याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण हे नाट्यगृह आपण चालवणं, यातूनच आपण समाजासमोर मांडलं. नाट्य चळवळीच्या व्यतिरिक्त संगीत क्षेत्रातली चळवळसुद्धा तुरळक पद्धतीने जळगावमध्ये चालू होती. तिला ऑर्गनाइज्ड करावं, सगळ्यांनी केवळ आपल्या छताखाली यावं यापेक्षा ज्या ज्या छताखाली त्यांना सोयीचं वाटतंय तिथं त्यांनी काम करावं आणि या सगळ्यांचा मिळून एक प्लॅटफॉर्म सेवा संवर्धिनीच्या मार्फत संगीत रसिकांपर्यंत वेळोवेळी कार्यक्रमांच्या स्वरूपात सादर करावा. यासाठी खरं म्हणजे आजचा हा एका अर्थाने संगीत समारोह आहे. आकाशवाणीमधून नुकतेच निवृत्त झालेले संगीत दिग्दर्शक श्री संजय हांडे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते कल्पकतेचे आणि चळवळीचे पुरस्कर्ते आहेत. स्वस्थ बसवणं त्यांना माहिती नाही आणि मान्य पण नाही. त्यामुळे मंगेशकरांपासून मंगेशकरांपर्यंत एका अर्थाने नाट्यगीत, भक्तिगीत इथपासून तर हिंदी सिनेगीत आणि आत्ताच्या काळातल्या राधाताई मंगेशकर अशा विविध प्रकारच्या आवाजांच्या वेगवेगळ्या पोतासह सादर करण्याची त्यांची ही कल्पना अद्भुत होती. आजच्या या कार्यक्रमाला 2 दिवसाच्या महोत्सवाला सांगतेसाठी राधा मंगेशकरांना आणण्याचा त्यांचा प्लॅन होता, पण काही कारणामुळे तो सध्या पुढे ढकलला आहे.
पण मला असं वाटतं की अशी धडपडणारी माणसं, त्याला साथ देणारे वेगा केमिकल्स, जळगाव जनता सहकारी बँक, ॲडव्होकेट किशोर पाटील, कोकटाजी, या सगळ्या मंडळींनी यातला आर्थिक भार काही उचलला आणि आपण तुमच्यासमोर हा कार्यक्रम घेऊन आता कला संवर्धिनी येते. कला संवर्धिनी अजून एका अर्थाने ब्रँड म्हणून आपल्या सगळ्यांपर्यंत पोचते आहे. पण ज्या ज्या काही अशा पद्धतीच्या कला क्षेत्रातल्या, संगीत क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शैली आहेत, त्या सगळ्यांसह वर्षभर हा स्कोअर बोर्ड कार्यक्रमाच्या या एका अर्थाने कार्यक्रमांची रेलचेल यातनं आपण करूया. संस्कृती पण आपल्या मदतीला वेगळ्या पद्धतीने ही संस्था पण आता आलेली आहे. मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचे अन्य वेगळे मनात किंतु परंतु न ठेवता आपण सगळेजण वर्षभर किमान 10-12 उत्तम सर्व प्रकारच्या संगीतांचा कार्यक्रम करूया. बालगंधर्व वार्षिक महोत्सव जो चांदोरकर प्रतिष्ठानच्या वतीनं केला जातो, त्यालासुद्धा मागच्या जवळजवळ 4 वर्षापासून केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जनता बँकेने वेगवेगळ्या प्रकारचं बळ दिलेलं आहे. मला असं वाटतं की असं सर्वसमावेशक संगीतप्रेमींसाठी एक वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ घेऊन आपण उतरलो आहे. आपण सर्वजणं याचा त्यात जमेल त्या पद्धतीने सहभाग घ्यावा आणि जळगावची सांस्कृतिक चळवळीची उंची अधिक वाढवावी, अशा केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवा समूहाच्या वतीने आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा.